मी सध्या नाशिकच्या मायक्रो सर्कल परिसरात असलेल्या शिवसेना कार्यालयाबाहेर उभा आहे आणि गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा आहे तो आज देखील कायम असल्याचं बघायला मिळतं आहे। परिणामी आता शिवसैनिकांमध्ये एकीकडे नाराजी आहे आणि दुसरीकडे ते हताशपणे वाट बघतायत की आता वरून आदेश कधी येतो आणि आपला उमेदवार नेमका निश्चित कधी होतो। गेल्या जवळपास 1 महिन्यांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो कायम असल्याचं बघायला मिळतं आहे। छगन भुजबळ यांचं नाव अचानकपणे समोर आलं आणि शिवसैनिकांमध्ये एकच प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली। जवळपास 5 वेळेस हेमंत गोडसे जे 2 टर्मपासून नाशिकचे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी शक्ती प्रदर्शन करत दबाव टाकला आणि मुख्यमंत्र्यांना नाशिकची जागा आपल्यासाठीच सोडून घ्यावी अशा पद्धतीची मागणी केली। अर्थात मुख्यमंत्री देखील आता भाजपच्या एकूणच व्यूहरचनेसमोर हतबल असल्याचं बघायला मिळतं आहे आणि त्यामुळे फक्त वेट अँड वॉच अशा पद्धतीचा एक सल्ला मुख्यमंत्री यांनी हेमंत गोडसे यांना दिल्याचं समजतं आहे। या सगळ्या गोंधळात आता हेमंत गोडसे यांच्यासोबतच दादा भुसे, अजय बोरस्ते असे काही नावं देखील पुढे येऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोंधळात कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। कारण झेंडा नेमका कोणाचा उचलायचा, प्रचार नेमका कोणाचा करायचा, कधीपासून अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात करायची आणि या सगळ्या गोंधळामध्ये कार्यकर्ते असताना पक्षाचे नेते देखील सैरभैर असल्याचं बघायला मिळतं आहे। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या या सगळ्या गोंधळाबाबत लवकरात लवकर जर अधिकृतरित्या घोषणा झाली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।